आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। मनोमय पूजा हेची पढे केशी राजा, घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग। अंतरीचे जाणे आदि वर्तमान खुणे, घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग। तुका म्हणे कुडे कोठे सरे त्याच्या पुढे, घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग। पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम सरे चरणात संताजिया, चरण संताजिया, सरे चरण संताजिया। त्यांच्या कृपानाने कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार, कथेचा विस्तार। सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगन्निहितपाणिमण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई। नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची ये। मस्तक माझा पायावरे, वारकरी संतांच्या या, वारकरी संतांच्या या, वारकरी संतांच्या। मस्तक माझा पायावरे, या वारकरी पढिये केशी राजा, घेतो कल्पनेचे भोग न मानती बाह्य रंग। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधकाला अत्यंत महत्त्वाचा उपदेश करतात। विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु महाराज की जय।
जगद्गुरु तुकोबारायांचा आणि साधकाला अत्यंत महत्त्वाचा उपदेश करणारा अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. आपल्या या तीर्थक्षेत्र संबरमध्ये परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री आनंद भारती स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेली यात्रा आणि हा सप्ताहाचा उत्सव, या उत्सवातील आजची ही द्वितीय क्रमांकाची सेवा परमपूजनीय श्री स्वामीजी महाराज यांच्या आज्ञेनं माझ्याकडं आलेली आहे. अभंगाच्या चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाराय तुकोबाराय संतांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी परमपूजनीय प्रातस्मरणीय श्री स्वामीजींच्या चरणी नतमस्तक होतो. परमपूजनीय स्वामी एकलव्यजी महाराज आणि उपस्थित असणारे सर्व संत महंत, सर्व महाराज मंडळी, सर्व गायक, सर्व वादक आणि सर्व ग्रामस्थ असणारे आणि बाहेरून आलेले सर्व भाविक, सर्व माता भगिनी, सर्वांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो आणि अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल अत्यंत महत्वाचा उपदेश तुकोबारायांनी या अभंगातून केलेला आहे. पण तो साधकाला केलेला आहे. उपदेशाचे दोन प्रकार पडतात. काही उपदेशातून निव्वळ असणारे जे संसारी लोक आहेत, निव्वळ शुद्ध संसारी, ज्यांना परमार्थाचा गंधच नाही, देवधर्म सांदी पडिले सकळ, विषयाचा गोंधळ गाजत असे, अशा लोकांनाही संत उपदेश करतात. त्यांना संसारातून परमार्थाच्या वाटेवर आणतात. विठ्ठल विठ्ठल परमार्थ करणारा, परमार्थ करताना दिसत असणारा जो समाज आहे, हा एक समाजातला जो वर्ग आहे, फार थोडा वर्ग आहे हा. पण जो या परमार्थातच नाही असा वर्ग जर किती विचार केला तर अर्धा परमार्थाला लागलेला आहे आणि अर्धा फक्त संसारी असं नाही महाराज. 99% पेक्षा जास्त निव्वळ संसारी अशा प्रकारचे लोक आहेत. जग फार मोठे, जगात जेवढी लोक आहेत, जेवढा मनुष्य वर्ग आहे, त्या मानाने परमार्थ करणारा मनुष्य समाज जर पाहिला तर फार फार थोडा आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्ध. फार फार हजारो लोकांमध्ये एखादा अशा प्रकारच्या या मार्गावर येत असतो. म्हणजे फार थोडी लोक आहेत परमार्थ करणारे. पण मग जे परमार्थाकडे आलेले नाहीत त्यांनी यावं या परमार्थाला म्हणूनही संतांनी प्रयत्न केलेला नाही असं नाही. लोक फारच संसाराला चिटकून बसलेले आहेत. त्यांना मंदिर माहीत नसतं, त्यांना संतांची सेवा माहिती नसते, त्यांना पंढरपूर माहीत नसतं, काही माहीत नसतं. कुत्र्यासारखे नुसते जन्मतात, विषय मिळवतात, प्राप्त करतात, भोगतात आणि एक दिवस मरून जातात. काय फरक आहे कुत्र्यात आणि त्यांच्यामध्ये? काही अशा प्रकारचा फरक राहत नाही. व्यर्थ असतं अशा लोकांचं जीवन. जसं त्या शेळीच्या गळ्याला असलेलं स्तन असतं. शेळीच्या गळ्याला काय असतात?
सर्व शेळ्यांच्या नाही पण काही शेळ्यांच्या. तसं स्तन हे अवयव भगवंतानी दुधासाठी निर्माण केलेलं आहे. जर त्याच्यातून दूध आलं तर त्याचं अशा प्रकारचं सार्थक आहे, आणि जर दूध नाही आलं तर ते व्यर्थ आहे. शेळीच्या मागच्या दोन्ही पायाच्या मध्येही तिला स्तन असतात, पण पायामध्ये असलेल्या स्तनातून काय येतं? दूध येतं, म्हणून ते सार्थक आहे. पण काही शेळ्यांच्या गळ्याला स्तन असतं. पाहिलं असेल तुम्ही, सर्व शेळ्यांचे नाही पण आता सर्व खेड्यातली राहणारी मंडळी आहे, पाहिलं असेल. पण मग गळ्याला असलेल्या स्तनातून किती दूध येतं? एक बादली, 1 लिटर, अर्धा लिटर, कपभर, अर्धा कप, थेंबभर तरी थेंब नाही, त्या थेंबातला 1000वा भाग जरी म्हटलं तरी दुधाचा संबंधच नाही. दूध नाही, काहीच येत नाही तिथून. फक्त नावाला काय असतं? ते स्तन असतं. व्यर्थ असतं, व्यर्थ. तसं काही माणसं मनुष्य रूपाने फक्त दिसतात, माणसाच्या रूपाने फक्त दिसतात, पण जर त्यांच्या जीवनामध्ये भगवत भक्ती नसेल, परमार्थाचा त्यांना गंधच नसेल, तर अशी माणसं त्या शेळीच्या गळ्याला असलेल्या स्तनासारखी व्यर्थ जीवन जगतात, व्यर्थ. आणि मग अशी व्यर्थ जीवन जगणारी जी माणसं आहे, हाय संसार, हाय पैसा, हाय विषय, नुसते विषय मिळवतात, विषय भोगतात आणि एक दिवस मरून जातात कुत्र्या मांजरासारखे. नुसते विषय विषय मिळवणं आणि विषय भोगणं हाच त्यांचा पुरुषार्थ असतो, आणि यालाच ते पुरुषार्थ मानतात. मग अशाही समाजाला, अशाही लोकांना संतांनी त्या विषयातून, संसारातून थोडं बाहेर निघून त्यांनी परमार्थाला लागावं असा बराच प्रयत्न केलेला आहे. तरी झडझडून वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. संसारातून थोडं परमार्थाला आणण्याचा प्रयत्न करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, दुरावचे दोरे करिता बरोबरे, दुरावचे दोरे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, करिता बरोबरे, दुरावचे दोरे करिता बरोबरे, दुरावचे दोरे. सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी
विठ्ठला संसाराला चिटकलेला समाज, संसाराच्या ठिकाणी आसक्त झालेला समाज त्याला थोडंसं भक्तीकडं देवाकडं अशा प्रकारचा आणण्याचा प्रयत्न संतांनी केला. म्हणजे सामान्य अशा संसारी लोकांना उपदेश तुकोबाबाईने केला, संतांनी केला. अशा प्रकारचा एक उपदेशाचा प्रकार दिसून येतो की केवळ निव्वळ संसारी लोक जे आहेत त्यांच्यासाठी उपदेश केलेला असतो. आणि मग संतांनी सांगितल्यानंतर थोडं कीर्तन प्रवचन सत्संग झाल्याच्या नंतर माणसं त्यांचा थोडासा विवेक जागा होतो. बैसता संतांची संगती माझं कळो आले कमळापती माझे कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. थोडासा विवेक जागा झाल्याच्या नंतर संसारातून थोडंसं ते बाजूला होतात आणि परमार्थाच्या वाटेवर येतात. अर्थात परमार्थ या क्षेत्रामध्ये ते येतात, त्यांना परमार्थ करण्याची बुद्धी होते, त्यालाच सद्बुद्धी म्हणतात. आणि ही सद्बुद्धी फार दुर्लभ आहे. भाग्यवान आहे तो की ज्याला ही परमार्थ करण्याची सद्बुद्धी निर्माण झाली. ही बुद्धी निर्माण होणं फार दुर्लभ आहे. तैसी दुर्लभ ती सद्बुद्धी जिया परमात्माची अवधी जैसा गंगेसी उदधी निरंतर. ही बुद्धी निर्माण होणं फार कठीण आहे. म्हणून ज्याचं खूप पुण्य असतं पूर्वजन्मातलं, ते पुण्य ज्या वेळेला फलोन्मुख होतं, ते ज्या वेळेला उदयाला येतं त्यावेळेला त्याला परमार्थ करण्याची इच्छा होते आणि मग या परमार्थ क्षेत्रामध्ये येतो. पण परमार्थ क्षेत्रात जरी आला तरीही त्याला परमार्थ करण्यासाठी पुढची साधना करण्यासाठी संत भेटावे लागतात. परमार्थाची साधना ही संतांच्या मार्गदर्शनाने करावी लागते. आपल्याला मनाला वाटेल त्या मार्गाने चालून नाही चालत, आपल्याला मनाला जे वाटेल ते करून नाही चालत. संतांच्या कृपा छत्राखाली राहून जर परमार्थ केला तर तो सिद्धीपर्यंत जात असतो. पण असा काही वर्ग ज्या वेळेला मग परमार्थाला आला, परमार्थ करायला लागला, पण काय करावं, काय केल्यानंतर भगवत साक्षात्कार होईल, कोणतं साधन निवडावं, कोणतं साधन करावं, काहीच समजत नाही. अशा वेळेला मग कोणाच्या नादी लागतात? फसवणूक होते साधकाची, आयुष्य बर्बाद होऊन जातं. ज्याच्या करता संसार सोडला, ज्या भगवत प्राप्तीसाठी सगळं आपण सोडलं, ते मिळत नाही. मग कारण ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवलेला असतो त्यांनीच ते मिळवलेलं नसतं, त्यांना ते मिळवायचंही नसतं. आणि अशा जर एखाद्या संत नावाचं फक्त ज्यांनी पांघरून घेतलेलं आहे, अर्थात जो बहुरूपी आहे, अशाच्या हाती जर असा साधक लागला तर मग त्याचं वाटोळच आहे. पण मग असं साधकाचं होऊ नये म्हणून परमार्थाला आल्यानंतर अशा साधकांनी साधना काय करावी, अनेक अभंगातून तुकाराम महाराजांनी सांगितलं. काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने,
करत असताना परमार्थ करणारा जो अशा प्रकारचा साधक आहे, त्या साधकाला उपदेश करत असताना तुकोबाराने सांगितलं की रे बा, तुला जर भगवत प्राप्तीसाठी साधना करायची असेल तर मग अशी कर, काय कर, काळ सारावा चिंतने. तुझा सगळा आयुष्याचा काळ हा चिंतनामध्ये घालव. काळ कशात गेला पाहिजे? चिंतनामध्ये. कारण चिंतने सवेतो धन्य धन्य काळ. चिंतनामध्ये केलेला काळ धन्य आहे. मोबाईलमध्ये व्हॉट्सअपमध्ये असा गेलेला काळ तो धन्य नाही. बाकीचं कशामध्येही गेलेला काळ त्या काळाला आपल्याला धन्य म्हणता येत नाही. धन्य फक्त तोच काळ आहे की जो भगवत चिंतनामध्ये गेला. म्हणून काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने. एकांतामध्ये राहावं. कारण चिंतन एकांतामध्येच होतं, लोकांतामध्ये नाही. आणि गंगेचं स्नान करावं, देवाची पूजा करावी आणि तुळशीला काय घालाव्या? प्रदक्षिणा कराव्यात, प्रदक्षिणा घालाव्यात. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि ही साधना करत आपलं आयुष्य साधकाने व्यतीत करावं. गंगेचं स्नान, देवाचं चिंतन, देवाची पूजा आणि तुळशीच्या प्रदक्षिणा. देवाची पूजा करावी. कारण देवाच्या पूजेनं देव प्रसन्न होतो आणि देवाची आपल्याला भेट होते साक्षात. आणि मग देवाच्या भेटीमध्येच आपलं जीवनाचं साफल्य असतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या. एक विठ्ठल पाहिला, त्याचं दर्शन झालं की जीवन सफल आहे. बाकीचं काही पहा, त्यानं जीवन सफल होत नाही. आपल्या जीवनाला जर साफल्याचा सुगंध यावा असं वाटत असेल, जीवन सफल व्हावं, यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल, तर देवाची भेट झाली पाहिजे. आणि देवाची भेट घेण्याकरता आपल्यात तेवढं सामर्थ्य नसतं. त्याने ठरवलं याला भेट द्यायची, मग अवघड नाही. आणि मग त्याने ठरवण्यासाठी त्याला वाटलं पाहिजे याला भेट द्यावी म्हणून. मग त्याला कधी वाटेल? आपल्यावर प्रसन्न झालं तर. आणि मग त्याला प्रसन्न करण्याची ही साधना आहे की तुम्ही गंगेचं स्नान दररोज करून एकांतामध्ये राहून त्याचं चिंतन, त्याची पूजा आणि तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. अर्थात देवाची पूजा करावी. माझा मुद्दा इथं आहे. देवाची काय करावी? पूजा करावी. आता पूजा करायची म्हटल्याच्या नंतर आपल्या पुढं प्रश्न हा उभा राहतो की आता ही पूजा कशी करायची, कोणती पूजा करायची? कारण पूजेचे अनेक प्रकार शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. वेगवेगळे प्रकार आहेत. कुठं पंचोपचारानं पूजा केली जाते, कुठं षोडशोपचारे पूजा केली जाते. वेगवेगळे प्रकार आहेत पूजेचे. तेव्हा देवाची पूजा कोणती करायची, कशी करायची आणि कोणती पूजा केल्यानंतर देव लवकर प्रसन्न होतो, देवाला आवडणारी पूजा कोणती आहे, कोणती पूजा देवाला आवडते, असा प्रश्न काही साधकांनीच तुकोबारायांना विचारला. आणि मग त्या साधकांना उत्तर देण्यासाठी तुकोबाराय त्या प्रश्नाचं उत्तर देतात अभंगाच्या मनोमय पूजा, 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 मनोमय
पंचभूताचा गोंधळ केला एकी ठाई मेळ लाविला सबळ अहंकार त्या पाठी. अशा प्रकारचा हा स्थूल देह ज्याला मयी प्रतिमाष्टविधा स्मृता. शैली, शैली शब्दाचा अर्थ दगडाची, शिळेपासून बनवलेली दगडाची मूर्ती असते. आणि बहुतांशी बहुतेक मंदिरामध्ये आपण ज्या मूर्त्या पाहतो त्या कशाच्या असतात? दगडाच्याच असतात. पांडुरंगाची असेल, रामाची असेल, हनुमंताची असेल, कृष्णाची असेल, बहुतांश या सगळ्या मूर्त्या आपण ज्या पाहिल्या जातात त्या कशाच्या असतात? दगडाच्या असतात. त्याला शैली म्हणतात. दगडापासून बनवलेली. दारूमयी, दारूमयी म्हणजे लाकडापासून बनवलेली लाकडाची मूर्ती. आपण जर जगन्नाथपुरीला गेलो, जगन्नाथपुरीला मुख्य मंदिरामध्ये आपण ज्यावेळेला दर्शन करतो त्यावेळेला तिथल्या त्या मूर्त्या कशाच्या आहेत? लाकडाच्या. लाकडाची मूर्ती असते, तिला दारूमयी म्हणतात. शैली दारूमयी. लौही, लौही म्हणजे लोखंडाची आणि उपलक्षण घेऊन सगळ्या धातूची. आपल्या घरामध्ये देवघरात ज्या मूर्त्या असतात त्या सगळ्या कसल्या असतात? बहुतांशी धातूच्या असतात. पितळाची, तांब्याची, लोखंडाची, चांदीची, सोन्याची, अर्थात धातूपासून बनवलेली मूर्ती, त्या मूर्तीची पण पूजा केली जाते. लेप्या, लेप्या म्हणजे मातीपासून बनवलेली, मातीची लेप देऊन बनवलेली. भाद्रपद महिन्यामध्ये आपण जे गणपती बसवतो त्या सगळ्या मूर्त्या कशापासून बनवलेल्या असतात? मातीपासून, चिखलापासून. चिखल म्हणजे मातीच की. याला लेप्या म्हणतात. आणि काही अशा लेख्या म्हणजे लिहिलेल्या, चित्र काढलेल्या, आपण चित्राची, फोटोची जी पूजा करतो त्याला लेख्या म्हणतात. सैकती म्हणजे वाळूची, वाळूपासून बनवलेली मूर्ती, त्याला सैकती म्हणतात. बहुतेक औंड्या नागनाथचं जे लिंग आहे ते वालुकामयच आहे, त्याला सैकती म्हणतात. रामेश्वरचंही लिंग कसं आहे? वाळूपासूनच अशा प्रकारचं बनवलेलं आहे. असं आपण काय त्यावेळेला नव्हतं, पण असं ऐकलेलं आहे लोकांकडून की वालुकामय अशा प्रकारची जी मूर्ती असते तिला सैकती म्हणतात. मनोमयी, मानसिक मूर्ती तयार केलेली, तिचीही पूजा केली जाते. मणिमयी आणि शेवटची ही मणिमयी प्रकार आहे. मणी म्हणजे रत्न. रत्नापासून, रत्नाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पूर्वी श्रीमंत लोक असायचे आणि मग ते आपलं ऐश्वर्यानुसार त्या रत्नाची मूर्ती बनवायची आणि रत्नाची मूर्ती बनवून मग त्या मूर्तीची काय करायचे? पूजा अशा प्रकारची करायची. याला मणिमयी म्हणतात. असे हे प्रतिमाष्टविधा स्मृता, असे हे प्रतिमेचे 8 प्रकार सांगितलेले आहेत. आणि कुठल्या तरी एका प्रकारची मूर्ती घेऊन, या 8 प्रकारापैकी कुठलीही एक प्रतिमा घेऊन आपलं जे उपास्य दैवत आहे त्या उपास्य दैवताची या 8 प्रकारापैकी मूर्ती घ्यावी पूजेसाठी. कसलीही पूजा नाही चालत. तुम्ही प्लॅस्टिकची मूर्ती घेऊन उपयोग होणार नाही. काय आहे, आपल्या मनानं चालून नाही चालत. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थितो. तुम्हाला जर फल प्राप्त करायचं, आपल्याला पूजा प्लॅस्टिकच्या मूर्तीची करता येणार नाही असं नाही, करता येईल. पण मग पूजा करायला सांगितली कुणी? शास्त्राने सांगितली. मग त्या शास्त्राने पूजा कशाची करायला सांगितली? कोणत्या मूर्तीची सांगितली? मग अर्ध शास्त्राचं मानायचं ना, अर्ध मानायचं नाही, तसं नाही चालत. शास्त्र जसं म्हणेल तसं करावं लागतं, त्यावेळेला त्याचं फल प्राप्त होत असतं. विठ्ठल या 8 प्रकारापैकी एक कुठली तरी मूर्ती निवडायची आणि त्या मूर्तीच्या ठिकाणी आपण वेगवेगळे उपचार देवाला समर्पण करायचे. देवाला गंगेच्या जलाने स्नान घालायचं, देवाला वस्त्र समर्पण करायचे, देवाला फुलं समर्पण करायचे, देवाला गंध समर्पण करायचा, देवाला धूप दीप नैवेद्य आरती वगैरे सगळे जेवढे उपचार असतील तेवढे. हे आपण बाहेरून असं जे आपण
हे उपचार समर्पण केले जातात मूर्तीच्या ठिकाणी, अर्थात ते मूर्तीला नसतात, त्या मूर्तीमध्ये असणाऱ्या देवतेला असतात. आणि मग हा जो पूजेचा प्रकार केला जातो याला स्थूल पूजा म्हणतात. ही पूजा कशी आहे? स्थूल पूजा आहे. ही पूजा सगळ्यांना करता येत नाही, करणं कठीण आहे. कारण अशा काही मूर्त्या प्राप्तही होत नाहीत. त्या पूजेसाठी आपल्याला जे द्रव्य लागतं ते द्रव्यही प्राप्त होत नाही. ते द्रव्य मिळवण्याची किंवा ज्या वस्तुसामग्री लागतात त्या घेण्याची आपली कधी कधी काय नसते, शक्तीही नसते. त्यामुळं ही बाहेरची पूजा करण्याकरता सगळे समर्थ नसतात, सगळे करू शकत नाहीत. बरं सगळं मिळालंही, पण तो पूजेचा विधी कसा करायचा तो पूजेचा विधी कळत नाही. मंत्र कोणते म्हणायचे ते मंत्र आपल्याला ज्ञात नसतात. त्याच्यामुळं ही बाहेरची पूजा, भोळ्या भावाला नुसता आपला गंध लावला, आपण पूजा करतो म्हणजे काय करतो, फक्त देवाला पाण्यात बुडीतो, काढतो आणि गंध लावतो, झाली पूजा. असंच असतं ना बहुतांशी संसारी लोकांना. काय त्यांना बाकीचे कामं महत्त्वाचे असतात, त्याच्यामुळं देवाच्या ह्याला काय पूजेला जास्त ते महत्त्व देत नाहीत. त्याच्यामुळे फक्त देवाला बुडवायचं पाण्यातून. लोकांच्या पूजेचं अवघडच आहे. ते पूजाला आले की देव असे लटलटाच उडत असतील. कारण त्यांची पूजा म्हणजे कशी, असं एक तामण घेतलेलं असतं, त्याच्यामध्ये पाणी असतं. देवालयात बरेच देव असतात, जवळजवळ सगळे देव गोळा केलेले असतात. जिथं जाईल तिथून एक आणलेलाच असतो. आणि मग एवढ्या देवाला पूजा करायला वेळ तरी कुठं असतो, आणि मग सगळे एक खट्याच वाढतात. जसं फावड्यानं आपण शेतामध्ये माती ओढतो तसं एक खट्यात सगळे. मग कोणाचं डोकं खाली पायवर कसे पडतात ना मग ते. आणि मग त्यामुळं असं वाटतं, देवाला वाटतं असं नाही की नाही पूजा केलेली बरी. पूजेचा विधी माहीत नसतो, जशी पूजा करते. म्हणून ही थोडी स्थूल पूजा कठीण असते. हा एक पूजेचा प्रकार आहे. आणखी एक पूजेचा प्रकार आहे, ती पूजा म्हणजे आपण जे कर्म करतो, अर्थात आपण जे करतो ते नाही, शास्त्राने आपल्याला जे कर्म सांगितलेलं आहे ते कर्म, ज्याला स्वकर्म म्हणतात. आणि असं आपलं स्वकर्म आपण जर केलं आणि ते ईश्वराला समर्पण केलं तर ही सुद्धा काय आहे, पूजा आहे. पूजा. विठ्ठल सिद्धिं विंदति मानवः. भगवान सांगतात, स्वकर्मणा तम अभ्यर्च. स्वतःचं जे कर्म आहे त्या कर्माच्या द्वारा त्या ईश्वराची पूजा करून सिद्धिं विंदति मानवः, मनुष्य सिद्धीला प्राप्त होतो, मोक्ष सिद्धी प्राप्त करतो. मोक्ष सिद्धी आणि कशाने? पूजा करून, त्या ईश्वराची परमेश्वराची पूजा करून. आणि ती पूजा कोणती? स्वकर्मणा तम अभ्यर्च. स्वतःचं कर्म करायचं आणि स्वतःचं कर्म ईश्वराला समर्पण करणं हीच देवाची पूजा आहे. ज्ञानोबा या श्लोकावर लिहित असताना म्हणतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली हो या अपारा तुषा लागी. स्वामी काज पूजा. शेतकऱ्यानं शेती केली तर शेती करणं ही पूजा आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं त्यांचं कर्तव्य आहे, तर विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं हीच पूजा आहे. शिक्षकाचं शिकवणं कर्तव्य आहे, तर त्यांनी निष्काम भावनेनं शिकवणं ही पूजा आहे.
भक्ताचं भजन करणं हे कर्तव्य आहे, तर त्यांनी निष्काम भजन करणं ही पूजा आहे. कीर्तनकाराचं कीर्तन करणं कर्तव्य आहे, तर त्यांनी निष्काम कीर्तन करणं ही काय आहे? पूजा आहे. ही महापूजा आहे, नुसती पूजा नाही. हीची विष्णूची महापूजा. स्वामी काज उदाहरण दिले तुकोबारायने. स्वामी काज, स्वामी म्हणजे मालक, आणि त्या मालकाची सेवा करणं हे त्या सेवकाचं कर्तव्य आहे. सेवा करणं हे कर्तव्य आहे, आणि मालकाची सेवा हीच त्याच्याकरता पूजा आहे. मालकाला सेवेची गरज आहे, आणि हा मंदिरात जाऊन देवाचा अभिषेक घालीत बसला तो प्रसन्न नाही होणार, कारण त्या प्रत्येकाचा धर्म वेगळा आहे, आणि प्रत्येकाच्या धर्माचं पालन करणं ही ईश्वराची आज्ञा आहे. त्यांनी पालन करावं ही ईश्वराची आज्ञा असते. श्रुती स्मृती ममैवाज्ञे, श्रुतीनं स्मृतीनं केलेला उपदेश ही ईश्वराची आज्ञा असते, आणि त्या आज्ञेचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. म्हणून ज्याचं त्यानं ते कर्तव्य करणं त्यांनी देव प्रसन्न होतो. त्यांनी तो देव पूजा केल्यासारखा प्रसन्न होतो. म्हणून सेवक असेल तर त्याच्याकरता आपल्या मालकाची कामं करणं, मालकाची सेवा करणं हीच पूजा आहे. स्वामी काज, गुरु भक्ती, आणि जर शिष्य असेल तर त्यानं गुरुची सेवा करणं, गुरुची भक्ती करणं, गुरुची उपासना करणं ही पूजा आहे. गुरूंना सेवेची गरज आहे ना, हा बसला तीर्थयात्रा करीत काही उपयोग नाही. त्याने ईश्वर प्रसन्न नाही होणार. जगातली सगळी तीर्थ आणि सगळे क्षेत्र शिष्याकरता त्याच्या गुरुच्या चरणात असतात, आणि गुरुच्या चरणाची सेवा करणं हीच देवाची महापूजा आहे. गुरुभक्ती, पितृवचन, मुलगा असेल पुत्र असेल तर पित्याच्या वचनाचं पालन करणं, पित्याच्या आज्ञेचं पालन करणं ही महापूजा आहे. अवघड आहे महाराज सध्याच्या काळात. बापाचं ऐकायलाच तयार कुणी नाही महाराज. ज्या क्षणाला प्रभू रामचंद्र राजा होणार त्या क्षणाला प्रभू रामचंद्राने सगळ्या राज्याचा त्याग केला. राज्याचा त्याग कशासाठी? हौस होती, फिरायला जायचं होतं वनात नाही, केवळ पित्याच्या वचनाचं पालन होण्यासाठी. पितृवचनाचं पालन करणं, पित्याच्या आज्ञेचं पालन करणं हा पुत्राचा धर्म आहे, आणि त्या धर्माचं पालन केल्यानंतर ईश्वराची पूजा घडते, ईश्वर प्रसन्न होतो. तो कसाही बाप असला, अनधिकारी जरी असला, पण त्याची आज्ञा जर तुम्ही ईश्वराची आज्ञा म्हणून पालन केली, त्याला ईश्वर म्हणून जर पित्याच्या आज्ञेचं पालन घडलं, त्याचं काही का होईल, पण आज्ञेचं पालन करणार आहे त्याचं अहित नाही होणार. ज्याचा त्याचा धर्म आहे तो. पितृवचन, सेवा, पती, आणि पत्नी असेल तर पतीची सेवा करणं हा त्या माऊलीचा काय असतो? धर्म असतो. पतीला सोडून तिला कुठं पंढरपुरन, कुठं वाराणसी गया करत बसण्याची गरज नाही. पतीच्या पायात सगळी वाराणसी द्वारका असते. सेवापती, ज्याचं त्याचं कर्म ही देवाची पूजा आहे. यत् करोषि यदस्नासी यज्जुहोषि ददासी यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुषं मदर्पणम्. म्हणून आपण जेही कर्म करतो ते ईश्वर अर्पण बुद्धीनं करावं. ही ईश्वराची पूजा आहे असं म्हणून आपण जर ते ईश्वराला अर्पण केलं तर ते देवाला समर्पण होतं महाराज. कोणतंही कर्म आपलं असू द्या. काही भक्त त्रास आहेत, कुठलंही कर्म असो, विहित असो वा निषिद्ध असो,
कोणतंही कर्म केलं की कृष्णाला अर्पण करतात. आहे ते सकळ कृष्णाशी अर्पण. आणि असे उदाहरण आहेत की ते कर्म देवाला अर्पण होतं. आपण जेही अर्पण करू तो देवाला अर्पण होऊन जातो. पंढरपूरमध्ये घडलेला अशा प्रकारचा दृष्टांत आहे, प्रसंग आहे, घटना आहे, ती घडलेली आहे. एक माऊली तिनं असंच कुठंतरी कीर्तनात ऐकलं की आपण कोणतंही कर्म कोणतीही वस्तू देवाला समर्पण केली की ती देवाला प्राप्त होते आणि देव त्याने प्रसन्न होतो. म्हणून तिनं त्याचा अभ्यास केला आणि तिचा एवढा अधिकार वाढला की तिने काही कृष्ण अर्पण म्हटलं की ती देवाला प्राप्त व्हायचं. घडलं असं की पंढरपूरमध्ये पांडुरंगाची सकाळी काकड आरती झाली, ती सकाळी महापूजा वगैरे झाली, आरती झाली की देवाच्या अंगावर कचरा पडायचा. भलं टोपलं अर्धा टोपलं ती कचरा पडायचा देवाच्या अंगावर. पूजाने म्हटलं कुठून आला हवा, पाहिलं तर वरून काय कुठं सांद सुद्धा नाही, काय नाही, सांद कळते ना, छिद्र नाही, काही नाही, कचरा येतो कुठून, टाकतोय कोण, काही लक्षात येईना कोणाच्या. पूजाऱ्याने बरीच तिथं शोध घेतला पण काय मिळ लागा ना. असं 7-8 दिवस झालं. पूजा झाली की मिले कचरा पडायचा. पुजारी परेशान झाले, देवाच्या अंगावर सगळा कचरा पडतोय. एका महात्म्याला भेटले आणि त्यांना सांगितलं की असं असं होतंय. मग त्या महात्म्याने सांगितलं की कोणीतरी देवाचा निष्ठावान भक्त असणार आहे आणि तो कचरा टाकत असताना तो कृष्णार्पण म्हणत असणार आहे. बघा म्हणे तुम्ही त्याचा शोध घ्या. आणि मग त्या ब्राह्मण मंडळीने त्या पुजाऱ्यांनी शोध घेतला. नेमकी ती माऊली तिनं ते घर झाडलेलं. आता घर झाडल्याच्या नंतर ते खरकट, ते कचरा, माती, केस, ते सगळं कचऱ्यात काय नसतं. ते सगळं अर्ध टोपलं कचरा घेतला असा आणि उकरड्याजवळ गेली, उकरड्याजवळ, आणि ते उकरड्यावर टाकायचा आणि कचरा टाकला आणि कृष्णार्पणमस्तू हे न कृष्णार्पण केलं की तो सगळा कचरा कुठं देवाच्या अंगावर. आणि त्या पुजाऱ्याने ती ऐकलं, काढ तिने मुस्कडात लावली तिच्या. त्याला लक्ष झालं की ही कचरा टाकते म्हणून तिकडं देवाच्या अंगावर कचरा पडतोय, ही कृष्णार्पण म्हणते. ती मुस्कडात लावली त्याने की कृष्णार्पणमस्तू. मुस्कडात लावली हिच्या आणि गाल कोणाचा फुगला, ती कृष्णाला अर्पण झाली. तो पुजाऱ्याने पुन्हा मंदिरात जाऊन पाहिलं तर देवाचा गाल सुचला. काय झालं काय झालं सांगितलं, तूच तर मूर्खा मारलं माझ्या गालात, बघ तुझा हात, तुझ्या हातावरचे सगळे रेषा बघ माझ्या गालावर जुळतात की नाही. तेव्हा मी कधी मारलं तुम्हाला, मी कधी मारलं म्हणजे तू तिच्या गालात मारलं आणि तिला मला अर्पण केलं. आपण जीही वस्तू, जेही कर्म, जेही आपण देवाला अर्पण करू, देवाला अर्पण करण्याच्या बुद्धीनं आपण ते केलं की ती देवाला अर्पण होत, ती देवाची पूजा घडते. हा एक पूजेचा प्रकार आहे. विठ्ठल अनेक बरेच पूजेचे प्रकार आहेत. तुका म्हणे आमा शब्दाची हा देव, शब्देची गौरव पूजा. शब्दाने ही देवाची पूजा केली जाते, शब्दाच्या द्वारा पूजा केली. तुझ्या नामाची सकाळ, तुझ्या नामाची सकाळ. भगवंताचं नामस्मरण करायचं आणि त्या नामस्मरणानेच देवाची पूजा करायची. आणि मग तिथं देवही शब्दाचाच,
त्या देवाला समर्पण करण्याचे जे उपचार आहेत तेही सगळे शब्दाचेच म्हणजे नामाचेच. सगळे उपचार नामाचेच. तुझ्या नामाची सकळ पूजा अर्चन मंत्र माळ, मंत्र नामाचाच, माळ नामाचीच. धूप दीप नैवेद्य फल तांबूळ. धूप कुठला आणायचा? धूप पैसेच नाहीत घ्यायला. नामाचाच, नामाचाच धूप, नामाचाच दीप, नैवेद्य नामाचाच. तांबूल मग नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर देवाला ते पान असतं बघा, पान. अवघे तुझे नाम पावने होत, अवघे तुझे नाम पावने होत, अवघे तुझे नाम पावने होत, अवघे तुझे नाम. कृपती राम कृष्ण हरी, कृष्ण हरी. धूप धूप राम कृष्ण हरी, कृष्ण हरी. धूप धूप राम कृष्ण हरी, हरी. धूप राम कृष्ण म्हणायचं, नैवेद्य समर्पण. राम कृष्ण हरी म्हणायचं, फल समर्पण. राम समर्पण. पांडुरंग घेतो धनी. आपण जर वाणी देवाला समर्पण केली तर ती वाणी रूपी पूजा, शब्दाची पूजा देव काय करतो? घेतो, स्वीकारतो. असे अनेक प्रकार पूजेचे आहेत. पण या सगळ्या पूजेमध्ये श्रेष्ठ असणारी पूजा, फलदृष्टीनेही श्रेष्ठ असणारी आणि देवाला आवडणारी पूजा जर कोणती असेल तर ती कोणती आहे? मानसिक पूजा, मनोमय पूजा. मनोमय पूजा हेची पढिये केशीराजा. केशीराजाला बाकीच्याही पूजा आवडत नाहीत असं नाही, आवडतात. देवाला पूजा कोणाला आवडत नाही? आपली ही पूजा कोण करायला लागल्यानंतर आपणही, आपल्यालाही आवडतेच ना. कोण आपला सत्कार करायला लागला आवडत नाही आपल्याला? आवडतं. सत्कार करायचं लांब राहू द्या, नुसता कोणी थांबा महाराज फोटो काढू द्या म्हटलं तर किती आनंद होतो. आनंद होत नाही असं थोडंच आहे. पूजा कोणाला आवडत नाही? पूजा आवडेल आता आश्चर्य, नुसतं नाव घेतलं तरी किती गुदगुल्या होतात. आवडतं. स्तुती पराव्या मुखी रुचिकर.
दुसऱ्याने केलेली स्तुती, दुसऱ्याने दिलेला मान, दुसऱ्याने दिलेला सत्कार आवडतो, प्रत्येकाला आवडतो, देवालाही आवडतो. का नाही आवडणार पूजा? कोणतीही पूजा देवाची करा, देवाला आवडते. पण त्यातली त्यात सगळ्यात जास्त आवडणारी पूजा जर कोणती असेल तर ती कोणती आहे? मनोमय पूजा. करावी ते पूजा उत्तम करावी करावी ते पूजा मनेची उत्तम. मनाने ही उत्तम पूजा करावी. सगळ्यात उत्तम, सगळ्यात श्रेष्ठ असणारी पूजा जर कोणती असेल तर ही मनोमय पूजा आहे. आपण इतर ज्या पूजा करतो त्या पूजेनं आपल्याला जे फल मिळतं त्या पूजेपेक्षा ह्या मानसिक पूजेनं, या मनोमय पूजेनं करोडोपटीनं अधिक फल प्राप्त होत असतं. करोडोपटीनं अधिक फल तर प्राप्त होतच, पण देवाला सुद्धा ही पूजा जास्त आवडते. तेव्हा आता प्रश्न पुढे उभा राहतो की ही मनोमय पूजा म्हणजे काय आणि ही पूजा कशी करायची? ही मानसिक पूजा अधिक फल देणारी आणि देवाला प्रिय असणारी ही पूजा कशी करायची? तर ही पूजा मनानं केली जाते. ही नावच तिचं मनोमय आहे. ही मानसिक पूजा आहे. या मानसिक पूजेमध्ये सगळ्यांचा अधिकार आहे, कोणीही करू शकतो. आणि पुन्हा या पूजेला खर्च नाही, वेळेचं बंधन नाही, सगळ्यांना अधिकार आहे. कोणत्याही देशात, कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वयाचा, कोणत्याही लिंगाचा कुठलाही कुणीही मनुष्य, सुतक सुद्धा या पूजेला प्रतिबंध करत नाही. सुतक देहाला असतं. सुतक पडल्यानंतर आपण मंदिरात जाऊ शकत नाही, मंदिराच्या अंगावर पाणी घालू, देवाच्या अंगावर पाणी घालू शकत नाही, दूध दही घालू शकत नाही, देवाला नैवेद्य समर्पण करू शकत नाही मंदिरात जाऊन. म्हणजे शरीराला सुतक आहे. पूजा आहे. स्थूल पूजेमध्ये विटाळ वगैरे हे धर्मशास्त्राने सांगितलेले आहेत. मनोमय पूजाला कुठलाही विटाळ नाही आणि कुठला खर्चही नाही. ही कशी करायची? या मानसिक पूजेमध्ये, या मनोमय पूजेमध्ये जी मूर्ती तयार करायची असते, ज्या मूर्तीची पूजा करायची असते ती बाहेरची नाही, ती मनानेच तयार करायची असते. कशी करावी ही पूजा? तिचा विधी असा. अगोदर पूजा करायची मनाने, देवही मनाने स्थापन करायचा, सगळे उपचारही मानसिकच निर्माण करून देवाला समर्पण करायचे. तर अगोदर ते मन शुद्ध करावं. मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान, इच्छा ते मने प्रतिमा स्थापिली, मने मन पूजा केली. मनामध्ये प्रतिमा स्थापन करण्यासाठी अर्थात आपलं मन अगोदर प्रसन्न झालं पाहिजे. आणि मन प्रसन्न ते होत असतं जे शुद्ध आहे, जे स्थिर झालेलं मन आहे. ज्या मनामध्ये पाप आहे ते मन स्थिर होत नाही आणि स्थिर झाल्याशिवाय मनामध्ये प्रसन्नता निर्माण होत नाही. मनातलं पाप सगळं घालवावं, पाप घालून नामस्मरणानं ते मन स्वच्छ करावं. आणि स्वच्छ झालेलं मन सकाळी उठून आंघोळ करा न करा काही प्रश्न नाही. आंघोळीच्या अगोदरही करता येते मानसिक पूजा. आंघोळ स्नान केल्यावर मग तर दुधात साखर आहे. स्नान करून जर पूजाला बसलो तर पूर्वेकडं तोंड करून किंवा उत्तरेकडं तोंड करून बसावं, डोळे झाकून आसन लावून बसावं. आणि मूर्ती कशाला? साक्षात देवाला बोलवा ना. आपण ज्या देवाचे उपासक आहोत त्या देवाचं आव्हान करा, देवाला प्रार्थना करा, हे प्रभू, हे पांडुरंगा, हे परमात्मा, मी तुमची पूजा करू इच्छितो, तुम्ही काय व्हा, प्रगट व्हा.
अशी देवाला प्रार्थना करावी. हे सगळं मनाने कल्पना करायच्यात आणि मग अशी भावना करावी की आपल्या हाकेला धावून परमात्मा आपल्या समोर उभा झालेला आहे. हाके सरीसी उडी घालून या स्तंभ पोडी. हा जसा प्रल्हादा करता देव खंबातून प्रगट झाला तसा आपल्या हाकेला परमात्मा आपल्या समोर प्रगट झालेला आहे. मूर्ती नव्हे, साक्षात परमात्मा प्रगट झालेला आहे. त्याचं ते दिव्य रूप पहा जरा डोळे भरून. मनानं कल्पनेनं सगळं हे करायचंय. दिव्य असं देवाचं ते रूप. सशंक चक्रम सकिरीट कुंडलम सपीत वस्त्रम सरसी रोहिक्षणम सहार वक्षस्थल कौस्तुभ श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम. असं ते देवाचं चतुर्भुज पितांबरधारी वनमालाधारी. वनमाला ज्याच्या गळ्यामध्ये आहे, ज्याला 4 हात आहेत, शंख चक्र गदा पद्म हातामध्ये आहे, कानामध्ये कुंडल आहे, डोक्यावर मुकुट आहे, कपाळावर चंदनाचा कस्तुरीचा टिळा आहे, असं ते देवाचं रूप आपल्या समोर उभा आहे. डोळे भरून त्या रूपाला पाहावं, साष्टांग प्रणिपात घालावा आणि मग देवाला प्रार्थना करावी. देवा, मी तुमची आता पूजा करू इच्छितोय. मी वेडी वाकडी केलेली पूजा तुम्ही काय करा, समर्पण करा, अशी देवाला प्रार्थना करायची. आणि मग देवाला अभिषेक घालायला सुरुवात करायची. अगोदर देवाला बसायला एक असं स्नानासाठी आसन द्यायचं, सोन्याचं. चौरंग पाठ म्हणा जो काय ज्याच्यावर देवाला स्नानासाठी बसवायचंय, हे लाकडाचा आणि दगडाचा असले नाणीत नका नेऊ देवाला. सुवर्ण अशा प्रकारचं चौरंग सोन्याचा रत्नजडीत, त्याच्यावर देवाला बसायला प्रार्थना करा, देवाला बसवायचं. आणि मग देवाला स्नान घालायचं. ते कशाने? विहिरीचं बारवाचं पाणी आणू नका, थेट गंगेचं पाणी आणा. गंगेचं कल्पना करायची. मानसिक पूजेला दरिद्रपणा कशाला करायचं? गंगेचं पाणी, स्वर्गातून मंदाकिनीचं पाणी आणा ना. काय काय बिघडलं काय? आणि मग त्या शुद्ध जलाने, पवित्र जलाने देवाला काय घालायचं? स्नान घालायचं. स्नान घालून नुसतं स्नान पाण्याने नाही, पंचामृताने अभिषेक घालायचा. दुधाने स्नान घालायचं. आणि दूध सुद्धा जरशा गाईचं घ्यायचं नाही. कामधेनूचं दूध आणा, स्वर्गातली कामधेनू, तिच्या दुधाने स्नान घाला. दही सुद्धा तिच्या दुधापासून बनवलेलं. तूप सुद्धा त्या दह्याचं मंथन करून निघालेलं तूप, त्या तुपाने देवाला स्नान घाला. मधाने स्नान घालायचं, शर्करेनं स्नान घालायचं, पंचामृताने स्नान घालायचं, पुन्हा गंगेच्या जलाने स्नान घालायचं. हे सगळे उपचार समर्पण करायचे. रत्नै कल्पितमासनं हिमजलैः स्नानञ्च दिव्यांबरम् नानारत्नविभूषितं मृगमदा मोदाङ्कितं चन्दनं जाति चम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पञ्च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्. हे सगळं मनाने कल्पित असलेले सगळे भोग देवाला समर्पित करायचे. अवघ्या उपचारा अवघ्या उपचारा अवघ्या उपचारा अवघ्या उपचारा एक मनाचे दातारा 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 एक मनाचे दातारा. सगळे उपचार हे मनानं तयार केले. मग देवाला एका पवित्र अशा प्रकारच्या मुलायम शुद्ध वस्त्रानं देवाचं अंग पुसायचं. देवाला दिव्य वस्त्र समर्पण करायचे. इथले वस्त्र नाही, स्वर्गातून वस्त्र आणायचे, ते देवाला समर्पण करायचे. देवाला बसण्यासाठी सिंहासन तयार करायचं, तेही सोन्याचं.
रत्न जडीत, एक एक रत्न पृथ्वीच्या मोलाचा आणा ना, बिघडलं काय? आणि अशा रत्नांनी सगळं ते सिंहासन असं लक 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 करू लागले. देवाला प्रार्थना करायची की आता याच्यावर बसा. देवाला सिंहासनावर बसून मग पुन्हा पुढची राहिलेली पूजा समर्पण करायची. देवाला गंध लावायचा, चंदन लावायचा, कस्तुरीचा तिलक लावायचा. देवाला सर्व अलंकार, पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत सगळे अलंकार समर्पण करायचे. हातातले बाजूबंद वगैरे, गळ्यातले सगळे अलंकार, कमरेचे, कानातले कुंडल, डोक्यावर मुकुट देवाला समर्पण करायचा. मोरपीस असलेला मुकुट. आणि स्वर्गातले कल्पतरूचे फुलं आणायचे. कल्पतरूचे फुलं देवाला समर्पण करायचे. आणि सगळी ही पूजा झाल्याच्या नंतर देवाची आरती करायची. धूपदीप समर्पण करायचा. दिव्य धूपदीप देवाची आरती करायची. आरती करून मग देवाला नैवेद्य समर्पण करायचा. आणि नैवेद्याला नुसती पुरणपोळी नाही, पुरणपोळी तर कराच, पण ते हे तूप लावून, कामधेनूचं तूप. 56 कशाला, 1000 भोग करा ना देवाला. काय घ्यायचंय का द्यायचंय? दारिद्र्य दाखवायचं नाही. 1000 अशा प्रकारचे भोग, कामधेनूच्या दूध मिश्रित असलेले सगळे भोग देवाला समर्पण करायचे. नैवेद्य समर्पण झाल्याच्या नंतर अमृताचा नैवेद्य देवाला समर्पण करायचा. देवा, अमृतात्मकम नैवेद्यम निवेदयामी. अमृत स्वरूप असणारा नैवेद्य मी तुम्हाला निवेदन करत आहे प्रभू, हा स्वीकारा, घ्या. आणि मग देवाला शुद्ध जल अशा प्रकारचं समर्पण करायचं. देवाला दक्षिणा समर्पण करायची. सोन्याच्या मोहरा देवाला समर्पण करायच्या. अनेक रत्न देवाला समर्पण करायचे. देवाला परिक्रमा घालायची. साष्टांग दंडवत घालायचा. आणि देवाला प्रार्थना करायची, हे प्रभू, हे परमात्मन, वेडी वाकडी केलेली पूजा मान्य करून घ्या. ही पूजा करत असताना जे दोष घडले असतील, जे अपराध घडले असतील, ते अपराधाबद्दल क्षमा करा, अशी क्षमा याचना करायची. आणि देवाला प्रार्थना करायची, प्रभू, या पूजेनं प्रसन्न होऊन तुमच्या चरणाविषयीचं प्रेम माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करा. तुमची भक्ती माझ्या अंतःकरणामध्ये प्रदान करा. तुमच्या नामाविषयीचं प्रेम, तुमच्या नामाविषयीची निष्ठा, तुमच्या रूपाविषयीची निष्ठा. एखादा स्त्रीलंपट मनुष्य जसं स्त्रीच्या ठिकाणी आसक्त असतो, तसं तुमच्या रूपाविषयीची आणि तुमच्या नामाविषयीची आसक्ती माझ्या अंतःकरणामध्ये निर्माण करा, अशी देवाला प्रार्थना करावी. या पूजेला म्हणतात मानसिक पूजा. आणि ही अशी पूजा जर आपण केली तर ही देवाला खूप खूप आवडते. आपण हे करतो, पण देवाची पूजा नाही करत मनाने, सगळा संसार करतो. कीर्तनात जरी बसलेले असले, कीर्तनात बसून सुद्धा सगळा मनात संसारच सुरू असतो. मनात सगळी संसाराची कामं आपल्या चालू असतात. आता हे झालं की ते करायचं, ते हे कशाने चालू असते? सगळे मनाने संसार करतोच ना, नाही असं थोडंच आहे. मग संसार आपल्याला मनाने करता येतो, देवाची पूजा का बरं नाही करता येत? आणि ही मानसिक पूजा आहे. सर्वांना प्रार्थना आहे, आजपासून, उद्या सकाळपासून निश्चय करा, आज कीर्तनामध्ये बाबांच्या समोर फार नाही, तुम्हाला काही 4-5 तास नाही, फक्त 10 मिनिटं जरी पूजा केली आहे, 10 मिनिटात होऊन जाते. जास्त वेळ केलं तरी काही अडचण नाही. बरं, काही फुकट आहे काय, असं आपल्याला विकत आणायचं असंही काही नाही. स्नान करून फक्त 10 मिनिटं बसा आणि सांगितलेल्या पद्धतीनं, मी भगवान, आता मी वैष्णव असल्यामुळं भगवान विष्णूचं सांगितलं, पांडुरंगाचं सांगितलं. तुम्ही महादेवाचे भक्त असेल तर महादेवाची पूजा करा, कोणी गणपतीचं भक्त असेल तर गणपतीची पूजा करा. पण आपण वारकरी सगळ्यांनी कोणाची पूजा करावी? पांडुरंगाची पूजा करावी. पण सगळ्यांना चरणाला लागून विनंती आहे, कमीत कमी 10 मिनिटं तरी दररोज काय करा, मानसिक पूजा करा. मनोमय पूजा हेची पढिये केशी राजा. त्या साधकांनी कदाचित असं विचारलं की, ओ महाराज, ही मनोमय पूजा करायची, मानसिक पूजा करायची,
म्हणजे काय आणायचं नाही, काय देवाला द्यायचं नाही, नुसत्या कल्पनाच आहेत या. सगळं दाटोमोठीच आहे हे सगळं. हे द्यायचं आणि ते द्यायचं आणि ते द्यायचं, खरं काय याच्यात काहीच नाही. आणि मग नुसतं असं कल्पनेनं दिलेलं, असे हे सगळे मानसिक संकल्प कल्पना, अशा नुसत्या कल्पना केलेल्या देव घेतो का? देव स्वीकारतो का? असा ज्या वेळेला प्रश्न केला त्यावेळेला त्याचं उत्तर तुकोबा द्वितीयच्या घेतो कल्पनेचे भोग, कल्पनेचे भोग घेतो, 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 कल्पनेचे भोग घेतो. पण जर आतून मनातून भावना नसेल, देण्याची प्रेम नसेल आणि वरून वरून नुसतं दिलं, तर ते वरचं दिलेलं तो मान्य करत नाही, त्याला ते मान्य होत नाही. मग तुम्ही टँकर जरी त्याच्या बोकांडी टाकले दुधाचे, तरीही देवाला ते मान्य होत नाही. न मानती बाह्य रंग. ज्या वेळेला भगवान शिष्टाई करता गेले,
पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध होणार म्हणून अगोदर थोडंसं यांना नको युद्ध व्हायला, युद्धाचा परिणाम चांगला नाही म्हणून भगवान मिटवी करण्यासाठी म्हणजे त्याला शिष्टाई करण्यासाठी ज्या वेळेला हस्तिनापूरला गेले महाराज, त्या भगवान श्रीकृष्णांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं आणि आपल्या बाजूने यावं म्हणून त्या दुर्योधनाने काही तयारी केली होती. स्वतंत्र महल राजवाडा निर्माण केला होता देवाच्या राहण्याची, एक दिवस राहण्यासाठी. जेवणासाठी स्वतंत्र आचारी बोलवलेले होते आणि स्वागतासाठी त्या हस्तिनापूरची सीमा जिथपर्यंत होती तिथून अशा पायघड्या टाकलेल्या होत्या आणि दोन्ही बाजूनी अशा तरुण सुंदर स्त्रिया देवाच्या स्वागतासाठी उभ्या केलेल्या होत्या, अंगावर फुलं टाकण्यासाठी, ओवाळण्यासाठी. एवढी मोठी तयारी केलेली, पण हे सगळं वरून होतं. देवाला नाही ते मान्य झालं. घरी मुक्कामालाही नाही थांबले, जेवायलाही नाही भगवान तिथं थांबले. विदुराच्या घरी जाऊन कन्या खाल्ल्या, प्रमाण नका म्हणू आता, पण तिथं नाही थांबले. का न मानती बाह्यरंग, वरवरचं देवाला नाही ते मान्य होत. आतून असावं लागतं, कारण तो आतलं पाहतो. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी, भावाची देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. आपण वरून द्यायचं, आतलं थोडंच त्याला कळतं, कळत नाही असं नाही, त्याला सगळं कळतं महाराज. अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे, माझ्या आतलं, तुमच्या आतलं, सगळ्या जगाच्या आतलं, प्रत्येकाच्या मनातलं त्याला कळतं. सांगावं नाही लागत, लय मन कवडा येतो. तो आतलं जाणतो. कसं काय आतलं जाणतो? कारण तो राहतोच सगळ्याच्या आत. सर्वस्यचाहम हृदय सन्निविष्टो, सगळ्याच्या आत राहतो. म्हणून आपल्या मनात विचार आलेला अगोदर त्याला समजतो. सगळं सुरुवातीपासून ते शेवटापर्यंत सगळ्या गोष्टी त्याला आतल्या कळत असतात. म्हणून अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे, अगोदरच्या, आता सध्याच्या मनात काय आहे एवढंच नाही, पुढंही याच्या मनात काय निर्माण होणार आहे हेही तो जाणतो. अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे. आणि म्हणून आपण कितीही प्रयत्न केला आतून वेगळं आणि बाहेरून वेगळं त्याला दाखवण्याचं, त्याने तो फसत नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, तू का म्हणे कोणे कारण दिसतं, आतलं दिसत नाही. पण आपण देवाला जर फसवायचा प्रयत्न केला महाराज, तो कसा काय फसेल? कुडं म्हणजे खोटं. खोटं जर आपण त्याला दाखवायला लोक न चालणारे पैसे देवाच्या पेटीत टाकतात. एवढा वावळा ठेवतो, जग चालवतोय. म्हणजे जे व्यवहारात पैसे चालत नाही ते देवाच्या पेटीत निघतात. एवढा वेळ आहे तो. कुडं म्हणजे खोटं, त्याच्या पुढं कसं काय चालेल? तुका म्हणे कुडे कोठे सवे, त्याच्या पुढे घेतो कल्पनेचे भोग. न मानती बाह्यरंग झालेली सेवा,
पंढरीनाथाच्या चरणी, ज्ञानोबाबाई तुकोबाबाई संतांच्या चरणी, श्री संत आनंद भारती स्वामी महाराज यांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देऊया. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवितो असे ज्ञानेश्वर